तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज छोटासा मिनी व्लॉग आहे, तर तो शूट केलेला होता। म्हटलं खूप दिवस झालं शेअर केलेला नाही आणि पहिला मिनी व्लॉग आहे, तर तो तुमच्यासोबत शेअर करत आहे रुटीनचा। तर रुटीन आहे तर ते सकाळपासून 1 वाजेपर्यंत मी शेअर करणार आहे। तर पुण्यामध्ये खूप थंडी आहे, त्यामुळं उठू तर वाटत नव्हतं, उशीर तर झाला होता। पण मी भेंडी कट करून ठेवली होती आदल्या दिवशीच। नंतर आता कांदा वगैरे चिरून घेते आणि हे जे आहे लसूण आहे, तर तो मी लसूण खोबरं नव्हते टाकणार, कारण प्रत्येक भाजीमध्ये माझं लसूण खोबरं असतं, तर लसूण फक्त कट करून टाकणार होते। आता इकडे भेंडी पण पडत नव्हती, ती पण गारटली होती, तर भेंडी पण चांगली हे करून घेतली, भाजून घेतली, कारण भेंडी जर भाजली ना तर खूप चवीला छान लागते आणि सुट्टी होते। चपात्या पण करून घेतल्या, छान अशा फुगलेल्या चपात्या झाल्या त्या सगळ्या। आणि तनयला शाळा स्कूलमध्ये सोडायचं असतं, त्यामुळे त्याचं पण आवरायचं असतं। मग त्याचं आवरून घेतला आणि टिफिन भरायला घेतला आणि त्याचा टिफिन भरला आणि त्याला स्कूलमध्ये आहे ते सोडून आले। नंतर स्कूलमध्ये सोडून आल्यावर देवपूजा करून घेतली। देवपूजेचं रुटीन हे वेगवेगळं असतं, एकसारखं नसतं, कारण कधी लवकर होते, कधी उशिरा होते तनयला सोडून आल्यावर। देवपूजा झाली की नंतर मी नाश्ता करायला घेतला, भेंडी आणि चपातीचा नाश्ता होता। नंतर किचन ओटा पहिला साफ करून घेतला आणि जी भांडी वगैरे जे आहे तर बेसिन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि सगळं आवरलं की तनयला आणायला गेली, कारण येताना मला ग्लोसरी पण आणायची होती, त्यामुळे तर हे असं सगळं सामान वगैरे घेऊन आली थोडंसं। आणि नंतर मग परत दुपारचं जेवणाची तयारी, कारण 12:30 पावणे 1 वाजला होता। आणि नंतर मग भात वगैरे लावला, बाकीचं आवरेपर्यंत भात वगैरे शिजतो, त्यामुळं तर चला आता काय करते, तनयला जेवायला देते। तनयला जेवायला दिलं आणि मला पण ताट करायला घेतलं। तर दुपारच्या जेवणामध्ये होतं भेंडी, तर खूप छान भेंडी झाली होती। लसूण खोबरं न टाकता पण छान होते, फक्त लसूण चांगला भाजला पाहिजे, असा ओबडधोबड करून टाकायचा। नंतर चपाती घेतली, पावट्याची आमटी होती, खूप सुंदर झाली होती पावट्याची आमटी। नंतर हे होतं ते म्हणजे लोणचं, तर हे मिक्स लोणचं आहे आणि हे माझ्या दुपारच्या जेवणामध्ये असतंच, सकाळ संध्याकाळ असतंच जेवणामध्ये। आणि ही कारळाची चटणी, ही पण आता त्यामध्ये ॲड झालेली आहे। आणि हे लोणचं आणि चटणी कधीच मी चुकवत नाही। आणि भात एक, तर भात मला खूप आवडतो, प्रचंड आवडतो। मी चपाती नाही खाल्ली तरी भात तर कमीत कमी खाते। आणि गरमागरम भात होता आणि असं माझं ताट तयार झालं होतं। तर हे असं जेवणामध्ये होतं, पावट्याची आमटी, भेंडी, चपाती, गरमागरम भात आणि लोणचं आणि कारळाची चटणी। तर पावट्याची आमटी मी कुकरमध्ये बनवली होती, पहिल्यांदाच अशी बनवली होती आणि मसाला म्हणजे अशी ग्रेव्हीमध्ये बनवलेली, खूप भारी झाली होती, 1 नंबर झालेली। आता हे सगळं असं ताट मला तयार झालेलं आहे आणि आता तनय पण जेवायला बसला आणि तो पण मोबाईल बंद करायला उठतोय। तर चला, हा होता आजचा मिनी व्लॉग। कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि रुटीन व्लॉग पण होता, त्यामुळं कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। बाय।